नमस्कार मित्रांनो, न्यूज 18 लोकमतच्या स्पेशल लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खूप दिवसांनी येतोय. विषय तसाच आहे, अर्थात अजितदादा, आपले रांगडे अजितदादा थोडेसे आपल्याला बदललेसे वाटतात. खरं तर ज्या अजितदादांना महाराष्ट्र ओळखतो, तुम्ही आम्ही ओळखतो, एक दिलखुलास व्यक्तिमत्व, रांगडा व्यक्तिमत्व, जैसा बोले वैसा चाले, त्याची वंदावी पावले, अशी दादांची एकूण व्यक्तिमत्व. बिंदास जे काय आहे ते आत एक बाहेर एक, पोटात एक असं अजिबात नाही. पण काय झालं माहित नाही, गेली महिनाभर झालं जसं ती एजन्सी दादांसोबत काम करायला लागली तसं दादांचं वक्तव्य असेल किंवा एकूण पेहराव असेल सगळं गुलाबीमय होऊन गेलेलं. तर मूळचं दादा एकदम बिंदास रागणा व्यक्तिमत्व, पण ते गुलाबी जॅकेट टाकल्यापासून आणि अशी दादांची सगळी पोस्टरबाजी सगळी गुलाबी कलरमध्ये आल्यापासून दादा नेहमी चर्चेत असतात. अर्थात एजन्सीचा उद्देश होता दादांना चर्चेत आणायचा, ज्याला आपण इमेज बिल्डिंग म्हणतो. तो काही प्रमाणात यशस्वी झालाय, पण मूळचा तो दादांचा स्वभाव आहे त्या स्वभावाला कुठेतरी अडचण होताना दिसते आम्हाला. एक पत्रकार म्हणून आम्ही दादांना जेवढं ओळखतो, मी तर गेली 20 वर्ष दादांना कव्हर करतो. दादा एक बिंदास व्यक्तिमत्व, जे आहे ते आहे, बोलणार स्पष्टपणे, आड पडदा काही ठेवणार नाही. पण हल्ली का माहित नाही, पण दादांच्या प्रत्येक विधानाचा विपर्यास होता असं दादांना वाटतं. कारण आज सकाळी आम्ही दादांशी बोललो तेव्हा दादा चिडले, आमच्यावर रागावले. ठीक आहे, हक्क आहे त्यांच्या माध्यमावरती नेहमी चिडतात, आम्हालाही त्याचं फारसं काही वाटत नाही. पण एक ओपनली बोलणारा नेता आहे. पण आज चिडण्याचं कारण की काल स्वतःच दादा बोलले. खरं तर त्यांना एक प्रश्न विचारला गेला काल की बारामतीतनं जय पवार यांना उमेदवार होते अशी मागणी होती त्यांच्या कार्यकर्ते. कोण कार्यकर्ते होते आम्हालाही माहित नाही, कुठून आला हा प्रश्न, त्यांच्या एजन्सीने प्लॅन केला काही माहित नाही. पण त्याच्यावर दादा एकदम बिंदासपणे बोलून गेले की हो, गेली 7-8 निवडणुका मी तिथून लढलो, ह्यावेळेस काय मला रस नाही फारसा. त्यांच्या विधान अर्थात त्यांचं हे विधान खूप महत्वाचं होतं. कारण दादा जर म्हणत असतील, सेनापती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या भाषेत सेनापती म्हणत असेल तर यावेळेस मला बारामतीतनं रस नाही, त्याची बातमी होणार, ब्रेकिंग न्यूज होणार, साहजिक त्याच्यावर रिएक्शन येणार, बाकीचे पक्ष रिॲक्ट होणार, त्यांच्याही पक्षामध्ये खळबळ माजली. त्याच्यामुळे ते सगळं झालं, त्याच बातम्या माध्यमांनी चालवल्या. तर तोच प्रश्न आज दादांना खुलासा जर विचारला तर दादा आमच्यावरच चिडले. ठीक आहे, दादांना अधिकारी हक्क येतो, पण असं का होतंय? तर आमचं जे ऑब्झर्वेशन आहे ना, त्याच्यामध्ये गल्लत काय होते, दादांचा मूळ स्वभाव होते इमेज बिल्डिंगच्या नादात आहे ना, कुठेतरी त्याला मुरड घालताना दिसते. मग कुठेतरी टपरीवर थांबून त्यांच्याकडनं चहा पितो असे व्हिडिओ करून तो शूट करणं, तो व्हायरल करणं, असं ते सगळ्या एजन्सीकडनं. आणि दादांची एकूण जी ही जनसन्मान यात्रा आहे, ती यात्रेचं आम्ही बघतो ना, एजन्सीवाली लोक सगळे आजूबाजूला असतात, ती दादांची यात्राचं सगळं नियोजन करतात. दादांनी कुठं बसायचं, कसं चालायचं, मग ते 4 ते पंजाबी ढोल. खरं तर महाराष्ट्रामध्ये पंजाबी ढोल चालत नाहीत, पण ते एजन्सीज मुळात बाहेरचे असले, परराज्यातले असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने चालतात. मग तिथनं हे सगळे गमती जमती होतात. परवाचंच उदाहरण एक सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल झालाय, ते म्हणजे अजितदादा भाषण देत असताना बीडमध्ये कुठली रॅली आठवत नाही तर नेमकी कुठली, तर तिथं बाजूला येऊन धनंजय मुंडे उभा राहतात. तर तो एजन्सीवाला ऑकीटॉकी हातात घेतलेला माणूस धनंजय मुंडेला बाजूला उभा राहा म्हणतो. ते बाजूला त्यांच्यात थोडी नोकझोक होते, नंतर तटकऱ्यांना जाऊन सांगतात, तटकरे होतात. एवढं इथपर्यंत मग ऑब्व्हियसली विरोधकांना मुद्दा मिळाला. विरोधक म्हणले आज धनंजय मुंडेला बाजूला असतात तर उद्या स्टेजवर पण येऊ देणार नाही. होतं काय की दादांचा मूळ स्वभाव आणि त्यांची पार्टी खरं तर हे असे एजन्सी ह्या पठडीत किंवा चौकटीत बसणारी नाहीये. ग्रामीण भागातला पक्ष हा बिंदास स्वतः निवडून येणारी सगळी मंडळी दादांचे आमदार आहेत. आणि त्यांना जर एजन्सीचं असं इमेज मेकिंग बिल्डचं असं जे चौकटीत टाकण्याचा प्रयत्न झाला, हे गमती जमती होणार. या अनेक ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात. दादा म्हणतात, नाकारतात, मी कोणाचं ऐकून बोलत नाही, पण तसं आम्हाला तर काही दिसत नाही. कारण मूळचे दादा आम्ही जेवढं ओळखतो, दादा एक बिंदास व्यक्तिमत्व आहे. त्यांना जे वाटतं तेच ते करतात आणि त्याचे आगे पिछे मी कधी ते विचार करत नाही. जे झालं ते झालं, मी आहे असं आहे. पण मध्यंतरी दादा बारामतीत सुप्रियातांच्या विरोधात त्यांनी सुनेत्रा वहिनींना लढवलं. त्यावेळेस सगळ्या माध्यमातून चर्चा होती. आम्हाला माहिती आहे की दादांना ज्यावेळेस पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलं, दादा सत्य 3 झाल्यानंतर महायुतीत, त्याच वेळेस बोली अशी केली गेली होती, अशी आमची सूत्रांची माहिती आहे. मी खात्रीपूर्वक सूत्रांकडनं दिलेली माहिती घेऊन सांगतोय, कुठे हवेत गोळीबार नाही. त्याच्या वेळेस दादांना सांगितलं, तुम्हाला पुण्याचं पालकमंत्रीपद देतो, डीसीएम तर आहेच तुम्ही, पण तुम्हाला बारामतीतून सुप्रियाताईच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना लढवावं लागेल. झालंही तसंच. दादा आता नाकारतात की नाही, तो माझाच निर्णय होता, पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होता. नंतर परवाच्या एका मुलाखतीत एका चॅनल दिल्यामुळे त्यांनी दादांनी सांगितलं नाही, ती चूक होती. त्याच्यावरून पुन्हा ते सिंपती गेनिंग हे सगळे जे काय दादा विधानं करतायत ना, असं दिसतंय की जे पवार राजकारण करतात सिंपती गेनिंगचं आतापर्यंत. पण पवारांचं हे राजकारण हे
कधी कधी नॅचरल वाटतं. म्हणजे त्यांच्या खेळी नेहमी अनप्रेडिक्टेबल असतात. दादांचं तसं नाही. दादा जे काय आहे ते समोर. त्याच्यामुळे असं दादा जर राजकारण करायला गेले, कॉपी करायला गेले किंवा त्या एजन्सीच्या सांगण्यानुसार तसं वागायला गेले तर मग काही गमती जमती घडतात. त्याच आता इथं आपल्याला आमच्या नजरेस पडतात ते आम्ही रिपोर्ट करतो. त्याच्यावरून दादा नाराजही होत असतील, पण जे आहे ते दाखवणं आमचं काम आहे माध्यम म्हणून, ते आम्ही दाखवतो. पण होतं काय की दादांचा जो मूळ स्वभाव आहे त्याला कुठेतरी आम्हाला हे नवीन त्याच्या चौकटीत बांधण्याच्या प्रक्रियेत एक मुरड घालावी लागते की काय दादांना, असं आम्हाला दिसून येतं, आढळून येतं. म्हणून परवाचं ते स्टेटमेंट असेल, परत त्याच्यावर दादांनी खुलासा केला, मला कोणाचाही दबाव नव्हता, मला जे वाटलं ते मी बोलतो. आजही त्यांनी तेच सांगितलं. मग काल जे विधान केलं जय पवारविषयीचं, मग ते जर केलं नसतं तर एवढं वादंग वाढलं नसतं. म्हणजे आम्हाला आठवतं आम्ही ते विधान केल्यानंतर सुनील तटकरेंशी बोललो. तटकरे म्हणले सेनापतीच जर असा निर्णय घेत असेल तर सैन्याने कसं लढायचं गळपाटे. मी हीच संधी साधून मग अमोल कोले जे दादांचे कधी काळीच शिलेदार राहिले ते म्हणले बघा सेनापतीच गळपटले, सैन्य सैरावर धावणार. म्हणजे शरद पवार तर गळ टाकूनच बसलेले, तर त्यांच्या सेवेमध्ये निवडणारे आमदार पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी. म्हणून दादा हे जे काही अशी विधानं करतात ना त्यातनं जसे मग एक अर्थ गैरार्थ अनार्थ निर्माण होतात, मग दादा चिडतात आमच्यावर. तसं नाही येते. मी कुठेतरी स्ट्रॅटेजी चुकते का याचाही खरं तर पुनर्विचार होण्याची गरज आहे. दादांनी स्वतः खरं तर आपल्या सहकाऱ्यांसोबत बसलं पाहिजे. एकूण आतापर्यंतची पक्षाची धाटणी किंवा बांधणी ही जर पाहिली तर ते एजन्सी चौकटीत बसणारी आहे का, आणि एजन्सीने समजा मारून मोटकून बसण्याचा प्रयत्न केला तर खरंच दादांना पाहिजे तसे रिझल्ट येणार आहेत का, किंवा दादांना त्यांना मुख्यमंत्री बनवायचे. दादांचीही ती इच्छा कधी लपून नाही राहिलेली, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण मध्यंतरी ते अचानक साहेबांना सोडून महायुतीत गेले. त्यातनं मग हे सगळी समीकरणं बदलली. मग त्यांचे काही शिलेदार काही दादांसोबत राहिले, काही पुन्हा साहेबांसोबत आले. पण साहेब आहेत. साहेबांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण फिरून सिंपती क्रिएट करून लोकसभेत पुन्हा आपले 8 खासदार निवडून आणले. दादाचं कसं बसं एकच आलं ते सुनील तटकरे स्वतःच्या जीवर. त्याच्यामुळे मग पुन्हा ही एजन्सी हायर केली. खरं तर आमच्या माहितीनुसार एजन्सी दादानी नाही तर प्रफुल्ल पटेलांनी दिल्लीवरून हायर केलेली आहे. त्याच्यामुळे एजन्सी त्याचे जे सांगतील तसं दादांना एकूण त्यांचं स्ट्रॅटेजी किंवा त्यांची रणनीती किंवा प्रचार यंत्रणा सगळी राबवली जाते. त्यातनं मग हे सगळे गमती होतात. मग न्यूज प्लांटेशन म्हणूया किंवा अजेंडा ठरवूया, अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यातनं मग वेगळेच अर्थ अनर्थ निघत जातात. मग चर्चेत राहण्यासाठी केलेले फंडे असतात का, मग त्यातनं मग दादांची चिडचिड होते का. मग अशा सगळ्या गोष्टीचा एकूण जर सारासार विचार केला ना तर दादांचा मूळ स्वभाव असा नाही. आम्ही जेवढं महाराष्ट्राला ओळखतो दादा हे खरं तर एक चांगले उत्तम कुशल प्रशासक आहेत. आम्ही जवळून बघतो अधिकारी दादांना किती घाबरतात ते. दादांची कामाची पद्धत खूप वेगळी. एक स्वच्छतेचा भक्त व्यक्त माणूस. आज सकाळी आम्ही बघितलं मंदिरात सहज दर्शनाला गेले, त्यांनी त्या पुजाऱ्यालाच झापलं, बाबा इथं स्वच्छता आहे ती तुला दिसत नाही का. हा दादांचा मूळ स्वभाव आहे. जे आहे ते एकदम रोखटोक तोंडावर बोलणं, मग कधी आडपडदा नाही ठेवायचं. त्याच दादांना जर असं चौकटीत बसून हे करावं लागत असेल, असं गुलाबी रंगात नाहून निघावं लागत असेल. मी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी केलेली ती थीम आहे, चांगली गोष्ट आहे. त्यातून पक्षाला फायदा होतो, सगळ्या महिला मतदार आकर्षित करण्याचा तो प्रकार. पण लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री ते सगळी स्ट्रॅटेजी एनकॅश करू पाहत आहे. दादाही करतायत, कारण दादा अर्थमंत्री आहेत, ते सगळं बजेट देणार आहेत. म्हणून दादा ते एनकॅश करण्यासाठी महिला 5-10% मतदार जरी फिरला तर माहिती निवडून शकते, असं एक गणित आहे ते मागचं. म्हणून ती सगळी थीम आहे. म्हणून ते जनसंवाद यात्रेचं सगळं जे आहे नियोजन ही एजन्सीच बघते. म्हणून त्यातनं काही गमती. आता कालचं उदाहरण सांगतो. काल खरं तर लाडकी बहीण योजनेचे जे महिला आहेत टार्गेट ऑडियन्स आहे तो खरं तर स्लम एरियातलं घर. पण त्यांनी ते एक प्रोग्राम ठेवला तिकडं कल्याणनगर पार्क, म्हणजे शिवाय आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघ सगळे हायफाय सोटायचे हाय प्रोफाईल. आणि तिथं एजन्सीवाली मंडळी गंमत म्हणजे त्या लाडकी बहीण योजनेच्या महिलांची बाईट घेत होते. आता ते सगळे हाय प्रोफाईल महिला सोसायटीवाले मेंबर, ते कुठे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणार आहेत. एवढं बेसिक साधं कॉमन सेन्स लॉजिक आहे. म्हणजे असे गमती जमती होत राहणार. सगळे परप्रांतीय मुलं ते हातात वॉकी टॉकी घेऊन सगळे दादाचे यात्रेचं नियोजन करणार. दादा इथं उभारणार, इथं बसणार, इथून गाडी येणार, असे ढोल वाजणार. त्यातनं मग दादांची चिडचिड होते का हे खरं तर तपासण्याची गरज आहे. म्हणून दादा जर मूळ स्वभावात गेले तर मला वाटतं याच्यापेक्षा निश्चित चांगलं परफॉर्म करतील. म्हणजे सल्ला देणं हे आमचं काम नाही, ते त्यांचं ठरू द्या. पण अशा चिडचिडीतनं होतं काय, मूळ दादांना जे सांगायचंय ते राहतंय बाजूला, मग बाकीच्याच बातम्या होतात. मग आता मध्ये चर्चा आली की दादा बारामतीतनं नाही तर कर्जतमधनं लढणार. दादांनी अजूनही त्याच्यावर खुलासा केलेला नाही. आज आम्ही सकाळी विचारलं, बारामतीतनं ते एक मध्यंतरी स्टेटमेंट झालं, ते वादन झालं. आज म्हणले आम्ही काही बोलायचं नाही का. म्हणजे दादा अजूनही कुठं सांगितलेलं नाही की बारामतीतनं लढणार नाही. पण एक ज्याला आपण संभ्रमावस्था म्हणतो ती अजूनही ठेवली गेली आणि ठरून ठेवली जाते का. त्याच्या मागचा उद्देश काय, पुन्हा सिंपती क्रिएट करायची का ह्या सगळ्या गोष्टीतनं.
म्हणजे जशी साहेबांना सिंपती मिळाली होती लोकसभेला तशी दादांना हवी आहे का? मग त्या सिंपतीच्या पॉलिटिक्समध्ये त्यातनं मग ह्या सगळ्या न्यूज प्लांटेशन आणि गमती जमती होत आहेत का? हे आता आणखीन भविष्यात कसं कसं जातंय हे आपण पाहूया आणि आपण रिपोर्ट करत राहू. पण एकूण दादा जर मला स्वतःला असं वाटतं जर त्यांच्या नॅशनल फॉर्ममध्ये खेळले तर निश्चितच चांगलं परफॉर्म करतील, कारण त्यांचा मूळ स्वभाव आहे एक कुशल प्रशासक म्हणून. पण नेता म्हणून त्यांना काही या ज्या अडचणी येतात त्यांना असे गमती जमती होतात इमेज बिल्डिंगच्या नादात. खरं तर मूळ दादांसोबत त्यांची इमेज खूप चांगली आहे, कामाचा माणूस आहे, वादाला पक्का असलेला माणूस आहे. तोच त्यांनी ठेवली तर दादा निश्चितच आणखी चांगलं करू शकतात. दादांनी इथून पुढं त्यांच्या नॅचरल स्वभावात जर पुढे चालत गेले तर निश्चित त्यांना त्याचा फायदा होईल. पण झालं काय की मूळ दादांची धाटणी जाईल विचाराची, पुरोगामी कुठेही जातपातीचं राजकारण खेळत नाही, मानत नाहीत, छक्केपंजे करत नाहीत. पण ते आता महायुतीसोबत गेल्यामुळं मग त्यांचा मूळ स्वभाव, मूळ विचारसरणी इकडं पुन्हा इकडची विचारसरणी वेगळी, मग त्यातनं सगळे ते पठडीत बसवतात. वरून पुन्हा एजन्सीचा अशा पद्धतीने त्यांना एका चौकटीत बसवण्याचा प्रयत्न, त्यातनं मग ह्या गडबडी होत आहेत. हे कुठेतरी आता तपासण्याची वेळ आली, अजून वेळ आहे 2-3 महिने, याचा भरपूर स्कोप आहे दादांनी हे जे गोष्टी सुरू केल्यात त्यांची इमेज बिल्डिंगची निश्चित करावं, चांगली गोष्ट आहे, त्याचे फायदे होतील. पण त्यातनं काही साईड इफेक्ट्स असे दिसायला लागले तर ते दादांच्या मूळ स्वभावाला, मूळ त्यांच्या विचारसरणीला किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला निश्चितच परवडणार नाही. आशा करूया दादा निश्चितच यातनं काही 4 गोष्टी चांगल्या घेऊन पुढे जातील आणि आपल्या पक्षाला पुन्हा एक नवी उभारी देतील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.